आज आपण माझ्या आवाजात एक अत्यंत हृदयस्पर्शी कथा ऐकणार आहोत. माझे नाव अद्विका आहे. मी जशी आत शिरले तशी समोरच्या भिंतीवर लागलेली ती छायाचित्र पाहून माझे भान हरपले. मला असे वाटले जणू माझ्या डोक्यावर आभाळच कोसळले आहे. मी सदानंद शेठजींना प्रश्न केला की हे सर्व काय आहे? माझे फोटो इथे या खोलीत काय करत आहेत? आणि या फोटोत इतक्या साऱ्या मुली कोण आहेत? या सर्वांसोबत काय केलं गेलं आहे? त्या सर्व फोटोंवर लाल रंगाची फुल्ली क्रॉस मारलेली होती. फक्त माझाच एक फोटो होता जो मोठ्या आकारात तिथे लागलेला होता, पण त्यावर कोणतीही फुली नव्हती. कदाचित आता माझा जीव धोक्यात येणार होता. जेव्हा शेठजींनी मला अशा प्रकारे प्रश्न विचारताना पाहिलं तेव्हा ते जोरात ओरडून म्हणाले, निघून जा इथून, चालती हो इथून, आणि पुन्हा कधीही इथे येऊ नकोस. जर तू पुन्हा मागे वळून येण्याचा इथे प्रयत्न केलास तर तुझे परिणाम खूप वाईट होतील. मला माझ्या मालकांचे शब्द समजत नव्हते. एक माणूस ज्याने कधी माझ्याशी नजर मिळवून साधे बोलणेही केले नव्हते, तो आज इतक्या मोठ्या आवाजात माझ्याशी बोलत होता. मालकांचे हे रूप पाहून माझ्या पायाखालची जमीनच सरकली. मी अजून सत्य जाणून घेण्याचा प्रयत्न करणार इतक्यात त्यांनी मला पकडून बाहेरच काढले. मी एका गरीब कुटुंबातील मुलगी होते. मी रायपूरच्या एका जुन्या गल्लीत राहायचे, जिथे सर्व कच्ची वस्ती होती. माझे कुटुंब गरिबीत दिवस काढत होते. माझे वडील आजारी होते आणि माझ्यापेक्षा मोठ्या 2 तरुण बहिणींची जबाबदारीही माझ्याच खांद्यावर पडली होती. आम्हाला भाऊ नव्हता. माझ्या आईने माझ्या 2 मोठ्या बहिणींना शिकवले नव्हते. त्यांनी फक्त त्यांना घरकाम शिकवले होते. पण काळ बदलत गेला तसे त्यांना शिक्षणाचे महत्त्व समजले आणि त्यांनी माझं नाव सरकारी शाळेत घातलं, कारण खाजगी शाळेत शिकवण्याची त्यांची ऐपत नव्हती. माझ्या दोन्ही बहिणी आजही अशिक्षित आहेत. गरीब आणि अशिक्षित असल्यामुळे त्यांच्यासाठी लग्नाची स्थळच येत नव्हती. सर्वात मोठी बहीण सानिका तर 35 वर्षांची झाली होती. वडील वृद्ध होते आणि इतके आजारी झाले होते की आता त्यांच्याकडून कोणतेही कामही होत नव्हते. गेल्या 3 वर्षांपासून तर ते काहीच काम करत नव्हते. माझी आई लोकांच्या घरी जाऊन धुनी भांडी करायची, ज्यावर आमच्या घराचा जेमतेम उदरनिर्वाह चालत होता. 12वीपर्यंत शिक्षण घेतल्यानंतर मी सुद्धा घरी बसले होते. माझी आई मला म्हणायची की तू शिकलेली आहेस, एखादं काम बघ, नोकरी शोध, जेणेकरून तुझ्या वडिलांवर उपचार होतील आणि तुझ्या बहिणींचे लग्नही होतील. माझी आई खूप भोळी होती. तिला वाटायचं की फक्त 12वी शिकल्यामुळे मला एखाद्या मोठ्या कंपनीत नोकरी मिळेल आणि मी घराचा सर्व भार उचलू शकेन. पण तसे काही नव्हते. आजच्या काळात पदवी घेतलेल्या लोकांनाही चांगली नोकरी मिळत नाही. मग मला काय मिळणार? सध्या मी ज्या शाळेतून शिक्षण घेतले होते तिथेच शिक्षिकेची नोकरी करत होते. तिथून जे पैसे मिळायचे त्यावर घराचा खर्च चालत असे. माझ्या दोन्ही मोठ्या बहिणींचे वय वाढत चालले होते, मात्र माझे वय अजून तितके नव्हते. जर आम्हाला एखादा भाऊ असता तर तो माझ्या वडिलांचा आणि आमचा आधार बनला असता. मला वाटायचे की माझ्या दोन्ही बहिणींची लग्न व्हावीत. आजच्या काळात लोकांना कमी वयाची सून हवी असते, सरळ मार्गी हवी असते. घरची सर्व कामं करणारी आणि शिकलेली सून सर्वांनाच हवी असते. शिवाय ती श्रीमंत घरची असावी, जी भरपूर हुंडा घेऊन येईल. माझ्या बहिणींकडे यातील एकही गुण नव्हता. त्यामुळेच त्यांची लग्न जमण्यात खूप अडचण येत होत्या. माझ्या बहिणींचे निष्पाप चेहरे पाहून मला खूप वाईट वाटायचं आणि मी विचार करायचे की मी माझ्या आईच्या अपेक्षांना नक्कीच पूर्ण उतरेन. त्यांना वाटायचे की शिकलेले लोक खूप काही करू शकतात, म्हणूनच त्यांनी मला थोडेफार शिक्षण दिले होते. आमच्या घरची परिस्थिती इतकी बिघडली होती की श्वास घेणेही कठीण वाटत होते. मी आई आणि वडिलांना म्हणायचे की तुम्ही काळजी करू नका, मी काही ना काही सोय नक्कीच करेन. मी दुसरी एखादी चांगली नोकरी शोधेन जिथे मला जास्त पैसे मिळतील. मी हार मानणार नाही. मी माझ्या दोन्ही बहिणींनाही विश्वास द्यायचे की एक दिवस आपले आयुष्य नक्कीच बदलेल आणि तुमचेही चांगल्या घरात लग्न होईल. माझी सर्वात मोठी दिदी सानिका म्हणायची, तुझा विचार खूप चांगला आहे, तू दुसऱ्यांचं भलं करतेस, देव तुझं नक्कीच चांगलं करेल. माझ्या वडिलांचा खोकला वाढतच चालला होता. अर्ध्याहून अधिक पैसे तर त्यांच्या उपचारावर खर्च व्हायचे. आईचे तर खूप कमी पैसे यायचे, त्यातून फक्त घराचं थोडंफार राशन यायचं. वडिलांचा चेहरा फिका पडला होता आणि डोळे आत खोल गेले होते. वडील म्हणायचे, बेटा तू एकटी काय काय करणार? माझी तर आता हिंमतच संपली आहे. तू दिवसभर मुलांना शिकवतेस, शाळेतून आल्यावर ट्युशन घेतेस, पण तरीही घराचा खर्च काही पूर्ण होत नाही. मला तुम्हा तिघी बहिणींची खूप काळजी वाटते. माझ्या 3ही मुली लग्नाच्या झाल्या आहेत आणि मी अंथरुणाला खिळून आहे. मला स्वतःची चीड येते. वडिलांनी हताश होऊन माझ्याकडे पाहिले. त्यांच्या डोळ्यात हतबलता स्पष्ट दिसत होती.
मी म्हणाले, बाबा तुम्ही काळजी करू नका. मी उद्यापासूनच दुसऱ्या आणि चांगल्या शाळेत नोकरी बघते, जिथे मला जास्त पगार मिळेल. देव काही ना काही मार्ग नक्कीच काढेल. तुम्ही फक्त औषध वेळेवर घ्या. मी कणखरपणे हे बाबांना सांगितले, पण त्यांच्या उशाशी असलेली औषधांची रिकामी बाटली मी मुठीत आवळून धरलेली होती. आतून मी स्वतःत खूप घाबरलेले होते आणि मला माझ्या भविष्याची कोणतेही मार्ग दिसत नव्हते. माझ्या दोन्ही बहिणींना घरकामाव्यतिरिक्त काही येत नव्हतं आणि त्या इतक्या साध्या होत्या की घराबाहेर पडून कोणतेही काम करण्यास त्या सक्षम नव्हत्या. कोणीही त्यांना सहज फसवू शकले असते. मला खूप अडचणींचा सामना केल्यानंतर शाळेत नोकरी मिळाली होती. माझा दिवसभर मुलांची शिकवणी घेण्यातच जायचा. मी काही घरांमध्ये ट्युशनसुद्धा लावले होते, जे माझ्या घरापासून खूप लांब होते. पण तरीही मी बहुतेक वेळा चालत जाऊन रिक्षाचे पैसे वाचवत असे. दिवसभर मेहनत केल्यानंतर महिन्याकाठी जे पैसे मिळायचे ते मी आईच्या हातात आणून ठेवायचे. एके दिवशी मी एका लहान मुलीला ट्युशन शिकवण्यासाठी गेले होते, जे घर माझ्या घरापासून खूप लांब होते. मी खूप काळजीत होते. मी ज्या मुलाला शिकवत होते त्यांच्या आईने मला काळजीत पाहिले आणि मला विचारलं, काय झालं आहे मॅडम, आज तुम्ही खूप टेन्शनमध्ये दिसत आहात. खरं तर मला माझ्या घराच्या अडचणी त्यांना सांगायच्या नव्हत्या, पण त्यांनी जेव्हा खूप आग्रहाने विचारले तेव्हा मी त्यांना सर्व काही सांगितले की मी किती अडचणीत आहे, घराची परिस्थिती कशी आहे आणि बहिणींचं लग्न का होत नाहीत. आईला वाटते की मी काहीतरी करावे जेणेकरून बहिणींचे लग्न होतील आणि त्यानंतर माझं लग्न होईल. मला अशा नोकरीची गरज आहे जिथून मला जास्त पैसे मिळतील. त्या म्हणाल्या, असे आहे का. त्यांनी मला त्यांच्या भावाबद्दल सांगितले आणि म्हणाल्या की माझ्या भावाने आत्तापर्यंत अनेक लोकांना नोकरी लावून दिली आहे. तू म्हणशील तर मी तुझ्यासाठी बोलू शकते. मी म्हणाले, मी तुमची खूप आभारी राहीन. कृपया मला त्यांचा नंबर किंवा पत्ता द्या, मी त्यांच्याशी बोलून घेईन. दुसऱ्या दिवशी मी त्यांच्या भावाकडे गेले. त्याचे नाव विक्रम होते. त्याने मला विचारले की तुला कशी नोकरी हवी आहे. मी म्हणाले, कोणतीही नोकरी चालेल. मी 12वी शिकलेली आहे. माझ्या शिक्षणाला साजेसे आणि जिथे जास्त पैसे मिळतील अशी नोकरी तुम्ही मिळवून द्या. मी ओव्हरटाईम करायलाही तयार आहे. तो म्हणाला की भारतात तर अशी कोणती नोकरी नाही, पण मी अनेक लोकांना परदेशात कामासाठी पाठवले आहे आणि ते सर्वजण आज सुखात आहेत. तुला हवे असेल तर तू माझ्यासोबत लंडनला चल. मी तुझा व्हिसा काढून देतो. तिथे गेल्यावर तुझे नशीबच बदलेल. मी म्हणाले, पण मी तरुण मुलगी लंडनमध्ये कशी काय काम करणार. माझे आईवडील मला तिथे कधीच पाठवणार नाही. तो म्हणाला, तुला तुझ्या आईवडिलांना तयार करावं लागेल. तुझ्यासारख्या कित्येक मुली परदेशात गेल्या आहेत आणि आपले भविष्य सुधारून परत आले आहेत. तुझ्याकडे ही चांगली संधी आहे. मी म्हणाले, तुमचे म्हणणे अगदी बरोबर आहे, पण माझ्याकडे पासपोर्ट बनवण्यासाठी सुद्धा पैसे नाहीत. विजाचे हजारो रुपये कुठून आणणार. आमचा तर रोजचाच उदरनिर्वाह कठीण आहे. मी माझी खरी परिस्थिती त्यांच्यासमोर मांडली. तो थोडा हसला आणि म्हणाला, तू काळजी करू नकोस. हे माझे वर्षानुवर्षाचे काम आहे. मी तुझे व्हिसा आणि तिकिटाचे पैसे स्वतः भरेन. तू तिथे गेल्यावर कमावून माझे पैसे परत कर. मला तुझ्यावर विश्वास आहे, कारण माझ्या बहिणीने तुझ्याबद्दल सांगितले आहे. विक्रमने खूप सहानुभूतीने माझ्याशी संवाद साधला. मला असे वाटले जणू अंधारात प्रकाशाचा किरण मिळाला आहे. मी त्याला देवदूत मानले आणि म्हणाले की मी तुमचे उपकार आयुष्यभर विसरणार नाही. विक्रम दादा, मी दिवस रात्र एक करून तुमचे पैसे फेडेल. उत्साहात येऊन मी हे शब्द त्यांना दिले होते. ठरल्याप्रमाणे बाहेर देशात जाऊन कमावून त्यांचे पैसे परत करायचे होते. जेव्हा मी घरी जाऊन ही बातमी सांगितली तेव्हा माझ्या आईवडिलांचे चेहरेच पडले. ते म्हणाले, बेटा तू तरुण मुलगी आहेस. जर तू मुलगा असतीस तर आम्ही तुला बिनदिक्कत पाठवले असते. आपण गरीब लोक आहोत. आपल्यासाठी आबरू सर्वात महत्त्वाची असते. मी म्हणाले, आई माझ्यावर विश्वास ठेव. मी तुमचा विश्वास कधीच तुटू देणार नाही. तुमची मुलगी जशी जात आहे तशीच परत येईल. आपले आयुष्य बदलेल. विक्रमदादा खूप चांगला माणूस आहे. त्यांनी मला विश्वास दिला आहे की ते स्वतः मला लंडनला घेऊन जातील आणि तिथे चांगली नोकरी लावून देतील. आई बाबा प्लीज मला जाऊ द्या. माझ्या आईवडिलांनी कोणतेही उत्तर दिले नाही. माझ्या दोन्ही बहिणींच्या डोळ्यात पाणी होते. माझी लहान दिदी ईश्वरी जवळ आली आणि म्हणाली, अद्विका तू खूप चांगली आहेस. तू आपल्या सर्वांसाठी किती विचार करतेस. शेवटी घरच्यांनी मला जाण्याची परवानगी दिली. काही दिवसात माझी कागदपत्र तयार झाली. आईने रडून मला आशीर्वाद दिला. बहिणींनीही साश्रू नयनांनी निरोप दिला आणि बाबांनी वारंवार सांगितले की स्वतःची काळजी घे. मी एका नवीन भविष्याची स्वप्न घेऊन विमानात बसले. पण लंडनला पोहोचताच वास्तव माझ्या स्वप्नांच्या अगदी उलट होते. तिथेही काम मिळणे खूप कठीण होते.
जो विक्रम मला तिथे घेऊन आला होता तो लंडनच्या जमिनीवर पाय ठेवताच पूर्णपणे बदलला. तो मला म्हणाला, बघ पोरी, तुला इथपर्यंत आणणे हे माझे काम होते. आता माझे 6 लाख रुपये जे मी तुझ्यावर खर्च केले आहेत ते मला दर महिन्याला हप्त्याने हवे आहेत. तुझा पासपोर्ट माझ्या ताब्यात दे. मी म्हणाले, हे तुम्ही काय करत आहात? तुम्ही तर म्हणाल्या होतात की जोपर्यंत मला चांगली नोकरी मिळत नाही. तो म्हणाला, जास्त बडबड करू नकोस, पासपोर्ट काढ. ज्या विक्रमचा स्वभाव आधी मऊ होता तो आता अचानक क्रूर झाला होता. तो मला धमकी देत होता की माझे पैसे नक्की दे, नाहीतर मी तुला इथून जाऊ देणार नाही. त्याने पासपोर्ट घेण्यासाठी हात पुढे केला. माझ्या डोळ्यात पाणी आले. मी म्हणाले, विक्रम दादा, अजून कामसुद्धा सुरू केलेलं नाही. मला थोडा वेळ तरी द्या. आणि पासपोर्ट तर माझी ओळख आहे. मी घाबरले होते. हे अनोळखी राष्ट्र होते. मी कधी दुसऱ्या शहरात गेलेच नव्हते. पण 7 समुद्रापार या अनोळखी देशात माझ्यासोबत इतकी मोठी फसवणूक होणे हे मनाला खूप वेदना देणारे होते. तरीही मी हिंमत हारली नाही. मी स्वतःला सावरले. त्याने सांगितले की तुझ्याकडे फक्त व्हिसा संपेपर्यंतचाच वेळ आहे. पुढच्या महिन्याच्या 1 तारखेला मला माझे पैसे हवेत, नाहीतर मी तुझा पासपोर्ट रद्द करून तुला तुरुंगात धाडेन आणि पासपोर्ट जामीन म्हणून माझ्याकडेच राहील. हे ऐकून मी खूप घाबरले. त्याने जबरदस्तीने माझ्या हातातील पासपोर्ट हिसकावून घेतला आणि मला रस्त्याच्या कडेला एकटं सोडून टॅक्सीत बसून निघून गेला. आता मला जाणीव होत होती की मी या माणसांवर विश्वास ठेवायलाच नको होता. मी एका अनोळखी देशात पूर्णपणे एकटी उभी होते. माझ्याकडे मोजकेच पैसे होते. दुसरीकडे मी लंडनला आल्यापासून घरच्यांकडे खर्चासाठी काहीच नव्हते. आधी मी नोकरी करून कसे तरी पैसे द्यायचे, त्यामुळे घराची चूल पेटत होती. पण आता माझ्या डोक्यावर इतके मोठे कर्ज आले होते आणि ज्या माणसाने मदतीचे नाटक केले होते त्याचे हप्ते तलवारीसारखे डोक्यावर टांगलेले होते. मी रोज पायी चालून काम शोधत असे. उन्हात रस्ता तोडवत असे. अनेक दिवस तर उपाशी पोटीच गेले. मला खूप भीती वाटत होती आणि घरच्यांची चिंता सतावत होती. खूप शोधाशोध केल्यानंतर अखेर मला एक शॉपिंग मॉलमध्ये क्लीनरची सफाई कामगार म्हणून नोकरी मिळाली. मी शिकलेली होते आणि मला थोडे इंग्रजीही येत होते. मी मॉलमध्ये जाऊन चौकशी केली तेव्हा तिथल्या मॅनेजरने मला विचारले, तुला साफसफाई करता येते का? आधी त्याने मला संशयाने वरून खालीपर्यंत पाहिले. मी म्हणाले, हो सर, मला सर्व कामं येतात. तुम्ही जे काम द्याल ते मी प्रामाणिकपणे आणि मेहनतीने करेन. प्लीज मला कोणतेही काम द्या. मला नोकरीची खूप गरज आहे. मी उपाशी आहे. मी कळकळीने त्याच्याकडे पाहिले, कारण माझ्या पायात आता चालण्याचीही ताकद उरली नव्हती. तो म्हणाला, ठीक आहे, उद्या सकाळी 6 वाजता ये. मॉलची सर्व सफाई करायची आहे. इतर कर्मचारी तुला काम समजावून सांगतील. इथे आळस चालणार नाही. वेळेवर आलीस आणि प्रामाणिक काम केलं तरच पगार मिळेल. मी म्हणाले, हो सर, मी वेळेवर येईल. खरं तर माझ्याकडे राहण्याचेही ठिकाण नाही. मी बाहेरच रात्र काढेन. त्याला वाटले मी नोकरी मिळवण्यासाठीच हे सर्व काही बोलत आहे. त्याने रजिस्टरमध्ये माझे नाव लिहिले आणि मला नोकरी मिळाली. मी सुटकेचा निश्वास टाकला. त्या रात्री मी मॉलच्या बाहेरच बॅग घेऊन बसले. रात्रभर इकडे तिकडे बघत जागूनच वेळ काढला. सकाळी मॉल उघडताच मी वेगाने आत गेले आणि कामाला सुरुवात केली. हे पाहून मॅनेजर खूप खुश झाला. तो मॉल मोठा नव्हता, पण काम भरपूर होतं. मी तिथे जीवापाड मेहनत करू लागले. नोकरी तर मिळालीच होती, पण प्रश्न होता राहण्याचा. मी हिंमत करून मॅनेजरशी बोलले आणि माझी सर्व परिस्थिती त्याला सांगितली. त्यांनी माझे म्हणणे ऐकून घेतले आणि म्हणाला, तुझ्या राहण्याची वेगळी सोय तर नाही करू शकत, पण तुला हवे असेल तर तू रात्री मॉलच्या आतच राहू शकतेस. इतरही काही कर्मचारी तिथेच झोपतात. माझ्या मनाला शांतता मिळाली की आता मला रस्त्यावर झोपावं लागणार नाही. तिथे इतर 2-3 मुलीही होत्या. त्यांच्यासोबत काम करताना मला बरे वाटायचे. आईला वाटले होते की शिक्षणानंतर मला मोठी नोकरी मिळेल, पण परदेशात ही साफसफाईची नोकरीसुद्धा माझ्यासाठी कोणत्याही मोठ्या नोकरीपेक्षा कमी नव्हती. वेळ निघत गेला आणि 2 महिने झाले. माझ्या मेहनतीने मॅनेजरचे मन जिंकले होते. ते आता माझ्यावर विश्वास टाकू लागले होते आणि त्यांनी मला 2ही वेळचे जेवणही देण्यास सुरुवात केली होती. आता राहण्याचा आणि खाण्यापिण्याचा प्रश्न तर सुटला होता. फक्त कर्ज फेडायचं होतं आणि घरी पैसे पाठवायचे होते. मी विक्रमचे कर्ज हप्त्याने फेडू लागले आणि घरीही पैसे पाठवू लागले. माझ्या आयुष्याचा एक नित्यक्रम सुरू झाला होता. माझ्या घरची चूल पेटत होती. मी माझ्या गरजा मारल्या होत्या आणि फक्त पैसे कमावणारे एक यंत्र बनले होते. एके रात्री मी थकल्यावर जमिनीवर झोपणार इतक्यात आईचा फोन आला. आईचा आवाज ऐकला की मी भावूक व्हायचे. डोळ्यात पाणी आले. मी विचारलं, आई कशी आहेस तू? आई म्हणाली, बेटा मी ठीक आहे. तू सांग कशी आहेस तू? तू तर मजेत असशील. परदेशात इतकी मोठी नोकरी मिळाली आहे तुला.
आईचे बोलणे ऐकून मी काहीच बोलले नाही. बाबा आणि बहिणींबद्दल आईला विचारलं. त्यानंतर आई म्हणाली, बेटा, एक आनंदाची बातमी तुला सांगायची आहे. तुझ्या दोन्ही बहिणींचं लग्न ठरलं आहे आणि मी त्यांची साखरपुडाही उरकून घेतला आहे. मुलं खूप चांगली आहेत आणि त्यांना लग्नाची खूप घाई आहे. त्यांच्या लग्नानंतर मी तुझ्या हुंड्याचीही सोय करेल. बेटा, लग्नाला अजून वेळ आहे, पण मी मुलाकडच्यांना सांगितले आहे की आम्ही चांगला हुंडा देऊ. आईच्या आवाजात आनंद दिसत होता, पण तिचे बोलणे ऐकून माझ्या पायाखालची जमीनच सरकली. माझे हृदय जोरात धडधडू लागले. मी म्हणाले, आई, तुला इतकी काय घाई होती? मला इथे येऊन फक्त 2 महिने झाले आहेत. मला अजून विक्रमचे कर्ज फेडायचे आहे. मी इतका भार कसा पेलणार? माझ्याकडे 1 रुपयाही शिल्लक राहत नाही. मी हताश होऊन भिंतीचा आधार घेतला. आई म्हणू लागली, बेटा, मी इथे सर्वांना सांगितले की माझी मुलगी लंडनला नोकरीला आहे. त्यामुळे लोकांना वाटले की तू खूप कमावत असशील आणि मग बहिणींची स्थळं येऊ लागली की मी ती स्वीकारली. पण मुलांकडचे लोक लग्नासाठी खूप तगादा लावत आहेत. जर आपण लवकर लग्न केलं नाही तर स्थळ जाईल. तू काहीतरी पैशांची सोय कर. हुंडासुद्धा द्यायचा आहे. किमान 3-4 लाख रुपयांची सोय कर. आईचा आवाज रडवेला झाला होता आणि तिची हतबलता मला बघवत नव्हती. तिचे हुंदके माझ्या काळजाला कापून टाकत होते. माझे स्वतःचे खर्च अजून पूर्ण झाले नव्हते. मग लग्नासाठी इतके पैसे कुठून आणणार? माझे डोके फाटायची वेळ आली होती. तरीही मी आईला धीर देत म्हणाले, आई, तू काळजी करू नको. मी पैशांची सोय करेन. तू फक्त लग्नाची तयारी कर. देव सर्व काही ठीक करेन. मी आईला खोटी खात्री तर दिली, पण स्वतःच्या काळजावर हात ठेवला. वयापेक्षा मोठी जबाबदारी माझ्यावर पडली होती. आज मला जाणीव झाली की जर माझा एखादा भाऊ असता किंवा बाबा धडधाकट असते तर कदाचित माझ्यावर इतका भार आला नसता. त्या रात्री मी क्षणभरही झोपू शकले नाही. दुसऱ्या दिवशी मॉलमध्ये नेहमीप्रमाणे गर्दी होती. माझे डोके दुखत होते, पण तरीही मी काम करत राहिले. माझ्या हातात पोछा होता. मॉलमध्ये अनेक लोक खरेदीसाठी येत असतात, पण एक माणूस असा होता ज्याची नजर सतत माझ्यावरच होती. तो मला सफाई करताना वारंवार पाहत होता. मी त्याच्याकडे दुर्लक्ष केलं, पण थोड्या वेळाने तो हळूहळू चालत माझ्या जवळ आला आणि म्हणाला, हाय, आर यू इंडियन गर्ल? तू भारतीय मुलगी आहेस का? मी सुद्धा भारतीयच आहे. मी अडखळत म्हणाले, जी. तो म्हणाला, तुझ्यासारखी भारतीय आणि सुंदर मुलगी इथे काम करते? मला वाईट वाटतंय. त्याने खिशातून काही पैसे काढले आणि माझ्याकडे सरसावत म्हणाला, हे माझ्याकडून तुझ्यासाठी आहेत. फक्त सहानुभूती म्हणून ठेव. मी म्हणाले, नाही सर, मी इथे नोकरी करते. मला जे पैसे मिळतात त्यात मी समाधानी आहे. मला तुमच्या सहानुभूतीची गरज नाही. तो म्हणाला, मी एक भारतीय आहे आणि तू सुद्धा. त्या नात्याने तुला ही मदत मी करत आहे. माझा कोणताही चुकीचा हेतू नाही. मी पुन्हा नकार दिला तेव्हा तो म्हणाला, माझ्या समाधानासाठी तरी ठेव. मी पुन्हा इथे येणार नाही आणि तुझ्या मॅनेजरकडे तक्रार करेन. त्याच्या आग्रहाखातर मी ते पैसे घेतले आणि त्यानंतर तो तिथून निघून गेला. दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा मॉलचा गेट उघडला आणि मी दार साफ करण्यासाठी बाहेर आले, तेव्हा पाहिले की रस्त्यावर अचानक एका काळ्या रंगाची महागडी गाडी येऊन थांबली. त्या गाडीच्या काचा खाली झाल्यावर तोच माणूस गाडीत बसलेला दिसला. तू तीच मुलगी आहेस ना जिच्याशी काल मी मॉलमध्ये बोललो होतो? मी इथे आलो नाही आहे. मी इथून चाललो होतो आणि तू दिसलीस म्हणून विचार केला की तुझ्याशी बोलावं. इकडे ये. मी गाडीजवळ गेले. त्याने गाडी बंद केलेली होती. मी विचारलं, जी सर, काही काम आहे का? त्याने होकार दिला आणि गाडी बाहेर येऊन उभा राहिला. माझ्या डोक्यात धोक्याची घंटा वाजली. तो मला म्हणाला, मला तुला माझ्या घरी नोकरी द्यायची आहे. जे काम तू इथे करतेस तेच माझ्या घरी कर. साफसफाई. आणि तुला स्वयंपाक येतो का? मी म्हणाले, हो येतो. तो म्हणाला, तर मग ठीक आहे. किचनसुद्धा तुलाच सांभाळायचं आहे. माझ्या घरी अनेक नोकर आहेत, पण तू भारतीय आहेस म्हणून मला तुला या मॉलमध्ये काम करताना बघून बरं वाटत नाही आहे. मी तुला या मॉलपेक्षा जास्त पगार देईल. मी शांतपणे त्याच्याकडेच पाहत राहिले. त्याचे बोलणे पचवणे मला जड जात होते. मी काहीही उत्तर न देता वेगाने आत निघून गेले. मी ना हो म्हटले ना नाही. तो मला हाक मारत होता, पण मी त्याच्याकडे दुर्लक्ष केलं, कारण मला मिळालेली ही कायमस्वरूपी नोकरी मला गमवायची नव्हती. मला भीती वाटत होती की हा माणूस माझ्याकडून नक्कीच काही काम करून घेईल आणि एका एकट्या माणसाच्या घरी काम करणे मला थोडे विचित्र वाटत आणि धोकादायक वाटत होते. लंडनसारख्या देशात एका गरीब आणि परदेशी तरुण मुलीचे कोणत्याही संकटात सापडणे खूप सोपे होते. त्या दिवशी तर त्याला काहीच उत्तर दिले नव्हते मी, पण नंतर दररोज असेच होऊ लागले. तो कधी मॉलच्या आत यायचा तर कधी मॉलच्या बाहेरच मला भेटायचा आणि वारंवार एकच गोष्ट सांगायचा की बघ अद्विका, जर तू माझ्याकडे काम केलंस, माझ्या घरचा स्वयंपाक केलास आणि साफसफाई केलीस
तर मी तुला 2 वर्षांचा ॲडव्हान्स पगार देईल आणि दुप्पट पगार देईल. शिवाय तुला राहण्यासाठी मोफत क्वार्टरसुद्धा दिले जाईल. माझ्या घरी फक्त तूच नाही तर तुझ्यासारख्या अनेक भारतीय मुली कामाला आहेत. असेच काही दिवस निघून गेले. पण एक दिवस त्याने मला एक अशी ऑफर दिली ज्याने माझ्या मेंदूतील प्रत्येक नस हलवून सोडली होती. त्याने नोटांची एक थप्पी माझ्याकडे सरसावली. मी म्हणाले, मला तुमची नोकरी नको आहे सर. मी माझ्या याच नोकरीत खूप आनंदी आहे. प्लीज मला त्रास देऊ नका. मी अत्यंत कडक आणि स्पष्ट शब्दात त्याला उत्तर दिलं होतं आणि माझी नजर चोरली होती. त्याच्या हातातील त्या पैशांकडे पाहण्याचे मी टाळले. तो म्हणाला की मी तुला त्रास देत नाही आहे. मी तुझी अडचण समजू शकतो. 2 वर्षांच्या दुप्पट पगाराने तुझ्या घरच्या सर्व समस्या सुटतील. तू तुझ्या बहिणींचं लग्न करू शकतेस. तू तुझ्या वडिलांवर उपचार करू शकतेस. त्यांचे बोलणे मला खूप विचित्र वाटले. त्याला माझ्याबद्दल हे सर्व कसे माहीत होते? मी विचार करू लागले की माझ्यासोबत काही चुकीचे तर घडणार नाही ना. मी एक गरीब तरुण मुलगी होते आणि पैशाची हाव माणसाला आंधळं करते. पण तो माझ्या कुमकुवतपणावर वार करत होता. मी विचारलं, तुम्हाला माझ्यामध्ये असे काय खास दिसले जे तुम्ही मला इतकी मोठी ऑफर दिली आहे? आणि माझ्या घरगुती अडचणींबद्दल तुम्हाला कसे माहीत आहे? माझ्या आवाजात संशय आणि राग स्पष्ट दिसत होता. तो म्हणाला की फक्त एक भारतीय असल्याच्या नात्याने मी तुला मदत करू शकतो. तुला कल्पना नाही की इथे लंडनमध्ये तुझ्यासारख्या निष्पाप मुलींचे ओळखपत्राशिवाय राहणे सुरक्षित नाही. मी स्वतः भारतातला आहे, म्हणूनच मला सर्व काही गोष्टी नीट माहीत आहेत. मला तुझा साधेपणा आवडला, बाकी काही नाही. मी इथल्या मॅनेजरकडून आणि स्टाफकडून तुझ्याबद्दल ऐकलं आहे. त्यांच्याकडूनच मी तुझी सर्व माहिती काढली आहे. मी आज शेवटचं तुझ्याकडे आलो आहे. यापुढे कधीही मी येणार नाही. आणि हे लक्षात ठेव की ही तुझ्यासाठी शेवटची संधी आहे. इतकं बोलून त्याने गाडीची काच वर चढवली आणि तो निघून गेला. मी रस्त्यावरच उभी राहिले. मी विचारात गढून गेले होते. रात्री मी त्या बंद मॉलच्या थंड जमिनीवर झोपले होते, जिथे चहूकडे फक्त अंधारच होता. मी ना कोणाला भेटू शकत होते ना कोणाशी बोलू शकत होते. मी माझ्या आयुष्यातील सर्वात मोठ्या निर्णयाच्या कात्रीत अडकले होते. एकीकडे तो अनोळखी भारतीय माणूस आणि त्याची ऑफर होती, तर दुसरीकडे माझ्या कुटुंबाची इब्रत आणि बहिणींच्या लग्नाचा भार होता. मी कुशी बदलली आणि मोबाईल हातात घेतला, ज्याच्या स्क्रीनवर आईचा नंबर चमकत होता. मी दीर्घ श्वास घेतला आणि फोन उचलला. बेटा, तू काही विचार केलास का? मुलाकडचे लग्नाची तारीख सांगून गेले आहेत. जर उद्यापर्यंत आपण त्यांना फायनल तारीख दिली नाही तर ते लग्न मोडतील. आईच्या आवाजात एक विचित्र थरकाप आणि भीती होती, ज्याने माझे हृदय चिरून टाकले. ती फोनवरच ढसाढसा रडू लागली. मी म्हणाले, आई, मी तुला सांगितलं होतं ना की मी पैशांची सोय करत आहे. तू त्यांना फोन करून तारीख नक्की कर. माझ्या आवाजात एक खोटा खंबीरपणा होता जो मला आईला दाखवायचा होता. कुठून येतील इतके पैसे बेटा तुझ्याकडे? तुझ्या वडिलांची प्रकृतीही दिवसेंदिवस बिघडत चालली आहे. औषधांचा खर्च वेगळाच आहे. मी तर पूर्णपणे खचले आहे. आईने हुंदके देत आपली हतबलता व्यक्त केली. मी म्हणाले, आई, मी एका ठिकाणी बोलले आहे. मला उद्याच ॲडव्हान्स मिळेल. तू अजिबात काळजी करू नकोस. मी उद्या संध्याकाळपर्यंत तुला पैसे पाठवून देईल. मी आईला विश्वास दिला आणि फोन कट केला. माझे हृदय वेगाने धडधडत होते. मी पैशांच्या आमिषापुढे आणि माझ्या मजबुरीपुढे शस्त्रे टाकली होती. मला त्या माणसाची ऑफर स्वीकारणे भाग होते. दुसऱ्या दिवशी मॉलमध्ये काम करताना माझं लक्ष सतत भटकत होतं. मी वारंवार मॉलच्या बाहेर जाऊन त्या माणसाला शोधत होते. काही वेळातच तो त्याची काळी गाडी घेऊन तिथून जात होता. मी त्याला थांबवले. त्याने गाडीची काच खाली केली. तेव्हा मी म्हणाले, मी तुमची ऑफर स्वीकारायला तयार आहे. मला तुमच्या सर्व अटी मान्य आहेत. मी काहीही ओढेवेढे न घेता थेट बोलले. तो म्हणाला की मला माहीत होतं की तू तयार होशील. तू एक समजूतदार मुलगी आहेस आणि हुशार माणूस कधीही इतकी चांगली संधी घातून घालवत नाही. गाडीत बसलेल्या त्या माणसाच्या चेहऱ्यावर विजयाचे हसू आले होते. त्याने मागचा दरवाजा उघडून मला खून केली आणि आत बस असं सांगितले. त्याच्या आवाजात एक विचित्र शांतता दिसत होती. मी म्हणाले, आधी मला सांगा की मला काय करावे लागेल. माझ्या पगाराची पद्धत काय असेल? कारण माझे मन अजूनही शंकांनी ग्रासलेले होते आणि मला कोणत्याही धोक्यापासून वाचायचे होते. तो म्हणाला, तुला घाबरण्याची काहीच गरज नाही. हे घे तुझे 2 वर्षांचा ॲडव्हान्स, डबल सॅलरी आणि उद्या सकाळी तुझे सामान घेऊन या पत्त्यावर ये. त्याने एक जड पाकिट माझ्याकडे सरकवले आणि सोबत एक कार्डही दिले, ज्यावर पत्ता लिहिलेला होता. मी थरथरत्या हातांनी ते पाकिट घेतलं. हे इतकं पाऊंड होतं जे माझी संपूर्ण आयुष्यात कधीच एकत्र पाहिलेलं नव्हतं. मी म्हणाले, मी उद्या सकाळी 6 वाजेपर्यंत तुमच्या घरी पोहोचेन सर. मी ते पैसे स्वतःकडे ठेवले. माझ्या डोळ्यात एक विचित्र चमक होती. या पैशांनी माझी सर्व भीतीच संपवून टाकली होती.
त्या रात्री मी मनी एक्सचेंज केले आणि सर्व रक्कम भारतातील माझ्या आईच्या खात्यावरती ट्रान्स्फर केली. पैसे पाठवताच मला असे वाटले की माझ्या खांद्यावरून खूप मोठा डोंगर उतरला आहे. मी आईला फोन करून आनंदाची बातमी सांगितली. तेव्हा ती आनंदाने रडू लागली आणि मला खूप आशीर्वाद देऊ लागली. दुसऱ्या दिवशी सकाळी मी माझे सामान घेतले आणि मॅनेजरकडे गेले. सर, मी आजपासून इथे काम करू शकत नाही. प्लीज माझा हिशोब करा. मी ही नोकरी सोडत आहे. मी मॅनेजरच्या टेबलासमोर उभी राहून स्पष्टपणे सांगितलं. ते म्हणाले, आद्विका, तुला काय झालं आहे? तुला इथे सर्व सुविधा दिल्या जात होत्या. मग तू अचानक नोकरी कशी सोडू शकतेस? इथून तुला आता 1 रुपयाही मिळणार नाही. निघून जा. त्यांचा चेहरा रागाने लाल झाला होता. त्यांनी टेबलावर जोरात हात मारला. मी म्हणाले, तुम्ही माझे मागचे पैसे तुमच्याकडेच ठेवा. मला त्या पैशांची गरज नाही. मी जात आहे. मी तिथून बाहेर पडले. आज मी कोणत्याही धमकीला घाबरणार नव्हते, कारण माझा खिसा आज जड होता आणि भविष्य सुरक्षित मला वाटत होते. मी टॅक्सी केली आणि कार्डवर लिहिलेल्या पत्त्यावर पोचले. ते लंडनच्या शांत भागातील एक आलिशान व्हिला होता. मी संकोचून दाराची बेल वाजवली. थोड्या वेळाने एका नोकराने दार उघडले आणि मला आत नेले. हे तुझे क्वार्टर आहे. आजपासून तू इथेच राहशील. इथे तुला फक्त रात्रीचं जेवण बनवायचं आहे, तेही भारतीय जेवण. बाकी तू स्वतंत्र आहेस. त्या माणसाने विलाच्या मागच्या बाजूला असलेले शानदार क्वार्टर्सचे दार उघडत मला सांगितलं. मी म्हणाले, ठीक आहे सर, मी समजले. मी संध्याकाळी किचनमध्ये पोचेन आणि तुम्हाला तक्रारीची कोणतीही संधी देणार नाही. मी क्वार्टरची साफसफाई केली. इथे मी मोफत राहू शकत होते. संध्याकाळच्या वेळी मी व्हिलाच्या किचनमध्ये शिरले. इतके मोठे किचन पाहून मी थक्क झाले होते. मला काहीच समजत नव्हते की कोणती गोष्ट कुठे ठेवलेली आहे. मी पटकन सर्व साहित्य काढलं आणि स्वयंपाक सुरू केला. जेवण डायनिंग टेबलवर लावल्यानंतर मी माझ्या क्वार्टरमध्ये परत आले. मला सक्त ताकीद देण्यात आली होती की मला सरांच्या खोलीत जाण्याची परवानगी नाही आणि मी विनाकारण व्हिल्लामध्ये फिरू शकत नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी मी पाणी पिण्यासाठी क्वार्टरमधून बाहेर पडले. तेव्हा माझी नजर हॉलच्या खिडकीवर पडली. तो माणूस भारतीय संस्कृतीनुसार प्रार्थना करत होता. मला इथे आल्यावर कळले होते की त्याचे नाव आकाश मल्होत्रा होते. तो का कुणास ठाऊक ढसाढसा रडत होता. त्याचे हुंदके मला बाहेरपर्यंत ऐकू येत होते. मी तिथेच उभी राहिले आणि विचार करू लागले की हा माणूस किती संस्कारी दिसत आहे. मी त्यांच्यामध्ये एक गोष्ट नोटीस केली होती. ती म्हणजे तो नेहमीच माझ्याशी नम्रतेने आणि आदराने बोलायचा. त्याने कधीच माझ्याकडे डोळे वर करूनही पाहिलेसुद्धा नव्हते. मला खूप नवल वाटले की इतक्या मोठ्या घरात एकटा राहणारा माणूस इतका संस्कारी असू शकतो. मी शांतपणे पाणी पिलं आणि माझ्या खोलीत परतले. सकाळी 8 वाजता मी किचनमध्ये गेले, जेणेकरून सरांसाठी नाश्ता तयार करू शकेन. पण तिथे तर एक नोकरानी नाश्ता बनवत होती. त्यांनी बरोबर सांगितलं होतं. त्यांनी आपल्या घरात सर्व भारतीय लोकांनाच कामाला ठेवलं होतं. मी म्हणाले, पण सरांसाठी नाश्ता तर मला बनवायचा होता. तू का बनवत आहेस? ती नोकरानी काही बोलण्याआधीच मागून सर बोलले, जे दारात उभे होते. आद्विका, तू रात्रीचं जेवण बनवून खूप थकली असशील ना? म्हणूनच सकाळच्या नाश्त्यासाठी आणि दुपारच्या जेवणासाठी मी हिला ठेवलं आहे. तू फक्त रात्रीचं जेवण बनवशील. आकाश सरांच्या आवाजात एक वेगळाच आपलेपणा दिसत होता. मी त्यांना म्हणाले, पण सर, तुम्ही मला भरघोस पगार दिला आहे. जर सर्व कामं हेच लोक करतील तर मग मी काय करू? मला फुकटचे अन्न खाणे अजिबात आवडत नव्हते. ते म्हणाले, मी तुला इथे रात्रीच्या जेवणासाठीच ठेवलेलं आहे. तू काल रात्री जे जेवण बनवलं होतं ना, ते खूप चविष्ट, डिलिशियस होतं. मला ते खूप आवडलं. बस, तू तुझं काम कर. बाकी कोणाशी वाद घालत बसू नको. त्यांनी कडक शब्दात विषय संपवला आणि किचनमधून निघून गेले. मी त्यांच्याकडे पाहतच राहिले. दिवस सरत गेले. माझे आयुष्य एका शांत नित्यक्रमात बसले होते. मी फक्त रात्री स्वयंपाक करायचे, दिवसा थोडीफार डस्टिंग करायचे आणि जेवण डायनिंग टेबलवर लावून स्वतःचा क्वार्टरमध्ये निघून जायचे. एके संध्याकाळी मी किचनमध्ये भाज्या चिरत होते, तेव्हा सर आत आले. त्यांच्या हातात शॉपिंग बॅग्स दिसत होत्या. हे तुझ्यासाठी आहे आद्विका, हे घालून बघ. जर मापाचा प्रॉब्लेम असेल तर मी बदलून देईन. त्यांनी बॅग्स काउंटरवर ठेवल्या आणि माझ्याकडे बघत सांगितले. त्यांच्या डोळ्यात एक विचित्र आदर दिसत होता. सर, हे काय आहे? मला या कपड्यांची काहीच गरज नाही. माझ्याकडे घालण्यासाठी खूप काही आहे. तुम्ही माझ्यावर इतका खर्च का करत आहात? मी आश्चर्याने आणि संकोचाने त्या महागड्या कपड्यांकडे पाहिले आणि त्यांना नकार दिला. मला त्यांची ही मेहरबानी विचित्र वाटत होती. ते म्हणाले, तू माझ्या घरची सदस्य आहेस. मी माझ्या घरच्या सर्व लोकांची अशीच काळजी घेतो. हे कपडे तुला घालावेच लागतील. मी कोणताही नकार ऐकणार नाही. त्यांनी हुकूम दिला
आणि ते तिथून निघून गेले. मी बॉक्स उघडून त्या मौल्यवान कपड्यांकडे पाहतच राहिले. आता तर दिवसेंदिवस त्यांची मेहरबानी वाढतच होती. ते जेव्हा कधी बाजारात जायचे तेव्हा माझ्यासाठी ढेकभर कपडे आणि वापराच्या वस्तू घेऊन यायचे. घरचे कोणतेही काम मला ते करूच देत नसत. उलट बाकीच्या नोकरांकडून काम करून घेत असत. जर मी कधी त्यांच्यासमोर घराची डस्टिंग करू लागले तर ते माझ्या हातातील झाडू हिसकावून घ्यायचे आणि मला म्हणायचे की तू इतके जास्त काम करण्यासाठी इथे आलेली नाहीस. तू फक्त आरामात बस आणि संध्याकाळच्या मेनूबद्दल विचार कर. मी लाजून माझ्या क्वार्टरमध्ये परत यायचे. मी आनंदी होते की आयुष्य माझे नीट चालले होते. पण त्यांची मेहरबानी, त्यांचा गोडवा आणि त्यांचे प्रत्येक वेळी माझी काळजी करणे हे सर्व मला आता आवडू लागले होते. सुरुवातीला मला जी भीती वाटत होती ती आता पूर्णपणे संपली होती. तो एक सज्जन आणि प्रतिष्ठित माणूस होता, ज्याचे आयुष्य फक्त संस्कार आणि भक्तीमध्ये जात होते. एके दुपारी हॉलच्या दारात उभे राहून मी आदराने त्यांना विचारले, सर, आज संध्याकाळच्या जेवणात तुम्हाला काय खायला आवडेल? मी विचार केला की आज तुमच्यासाठी काहीतरी इंटरेस्टिंग बनवूया. ते सोफ्यावर बसून लॅपटॉपवर काम करत होते. ते म्हणाले, तुला जे वाटेल ते बनव आद्विका. तुझ्या हाताचे बनवलेले प्रत्येक जेवण मला आवडते. तू खूप मेहनत घेतेस. त्यांनी लॅपटॉपवरून नजर हटवत मला उत्तर दिले. त्यांच्या त्या आवाजातील ओलाव्याने माझ्या मनात एक वेगळीच खळबळ उडवून दिली. मी म्हणाले की तुम्ही माझ्यावर खूप मेहरबान आहात सर. या अनोळखी देशात मला असे घर आणि इतकी शांतता मिळेल असा मी विचारही केला नव्हता. मी त्यांचे आभार मानले. माझा आवाज थोडा जड झाला होता. ते म्हणाले, माणसाने नेहमीच चांगल्याची अपेक्षा ठेवली पाहिजे. आद्विका, तू एक खरी आणि समजूतदार व्यक्ती आहेस आणि तू अशाच वागणुकीसाठी पात्र आहेस. जा, तुझे काम कर. ते हसत म्हणाले. मी किचनमध्ये आले, पण माझा मेंदू सतत त्यांच्याच विचारात होता. मला असे जाणवू लागले होते की जणू माझे त्यांच्यावर प्रेम जडले आहे. ते फक्त 30 वर्षांचे होते आणि मी 21 वर्षांची. मी अनेकदा रात्री माझ्या खिडकीतून त्यांच्या खोलीतला प्रकाश पाहायचे, जे मध्यरात्रीपर्यंत जागे असायचे आणि देवाकडे प्रार्थना करण्यात मग्न असायचे. मला त्यांच्याजवळ जावेसे वाटायचे, त्यांच्याबद्दल सर्व काही जाणून घ्यावेसे वाटायचे. पण त्यांच्या खोलीत जाण्याची किंवा त्यांचे नियम मोडण्याची माझी कधी हिंमतच झाली नाही. ते जगापेक्षा पूर्णपणे वेगळे होते. ते घरात नोकरांशी जास्त बोलत नसत, फक्त माझ्याशिवाय. आद्विका, जरा बाहेर ये. हे सामान आत ठेव. मी किचनसाठी राशन मागवलं आहे. एक दिवस ते गेटवर उभं राहून मला हाक मारत होते. डिलिव्हरीवाला सामान ठेवून गेला होता. जी सर, मी लगेच आले. त्यांनी हलके सामान मला दिले आणि जड सामान स्वतः घेऊन आत आले. कदाचित त्यांना माझा थोडासाही त्रास सहन होत नव्हता. माझी नजर वारंवार त्यांच्याकडे वळत होती. विल्लामधील ती शांतता, त्यांची माझ्यावरची मेहरबानी, त्यांचे संस्कार, माझे वाढते जाणारे आकर्षण, हे सर्व मिळून एक वेगळीच जादू तयार होत होती. व्हिलामध्ये माझे आयुष्य आनंदाने चालले होते. मी माझ्या वाटेचे काम पूर्ण प्रामाणिकपणे करायचे. आकाश सरांबद्दल माझ्या मनात आदर आणि प्रेमाच्या भावना अधिकच गडद होत होत्या. त्यांनी कधीच मला मी नोकर असल्याचे जाणवूच दिले नाही. त्यांची वागणूक इतकी सभ्य होती की मी अनेकदा आश्चर्यात पडून जायचे. ते म्हणाले, आद्विका, किचनमध्ये राशन कमी झालं की तू नोकरांना सांगत जा, तो घेऊन येईल. आणि हे घे, काही पैसे ठेव. त्यांनी काही पैसे माझ्याकडे दिले. माझ्या गैरहजेरीत तुला ज्या गोष्टींची गरज लागेल ते मागवून घेत जा. मी म्हणाले, सर, माझ्याकडे पैसे आहेत. तुम्ही मला आधीच भरपूर पगार दिला आहे. मी त्यातच घेईन. तुम्ही तसदी घेऊ नका. मी पैसे घेण्यास स्पष्ट नकार दिला. मला त्यांच्या पैशावर हात साफ करणे अजिबात आवडत नव्हते. ते म्हणाले, तुला जे सांगितलं आहे ते कर. तुझा पगार तुझ्या घरच्यांसाठी आहे. घरचा सर्व खर्च मी स्वतः उचलेन. वाद घालत जाऊ नकोस. त्यांनी जबरदस्तीने पैसे माझ्या हातात कोंबले आणि मला बाजारात जाण्याचा हुकूम दिला. त्यांच्या हुकुमासमोर माझे काहीच चालले नाही आणि मी बाजारात माझी आवडती वस्तू घेण्यासाठी गेले. मी संध्याकाळचे जेवण बनवण्यासाठी किचनमध्ये आले तेव्हा ते सुद्धा तिथे आले. ते नेहमीप्रमाणे त्यांच्या सभ्य रूपात होते. त्यांची नजर खाली झुकलेली होती. मी सुद्धा नजर खाली वळवली होती. ते म्हणू लागले की मी तुला किती वेळा सांगितलं आहे की तू डस्टिंग करत जाऊ नको आणि सामान आवरणे हे तुझे काम नाही. तू ऐकत का नाहीस माझं? त्यांनी इतक्या रागाने मला विचारलं की माझे हात थरथरायला लागले. मी म्हणाले, सर, दिवसभर काहीच काम करायला नसतं. मी रिकामी बसून थकते. मला काहीतरी करू देत जा. हे माझं कर्तव्य आहे. ते म्हणाले, तुझं काम फक्त रात्रीचं जेवण बनवणं आहे. घरातील बाकी नौकर बाकीची कामं करतील. तुझे जे काम आहे ते तुला दिले आहे. त्यांचे जे काम आहे ते ते करतात. मी हतबल होऊन त्यांच्याकडे पाहत राहिले. संध्याकाळी मी माझ्या क्वार्टरमध्ये बसून आईला फोन लावला. माझ्या बहिणींचे लग्न जवळ आले होते. आई म्हणाली की बेटा, तू तर आमचे आयुष्यच बदलून टाकले आहेस. बघ, शिक्षणात किती ताकद असते.
तुझ्या बहिणींच्या लग्नाची जय्यत तयारी सुरू आहे. सर्व सामान आलं आहे. फक्त या दोघींचे लग्न होऊ देत. मग मी तुझ्यासाठी हुंडा जमा करेन आणि तुला इथे बोलावून घेईन. आईच्या आवाजात इतका आनंद दिसत होता की माझे मन समाधानाने भरून गेले. मी हसून म्हणाले, आई, तू काळजी करू नकोस. तुला पैशांची गरज लागली तर तू मला सांग. माझा मालक खूप चांगला आहे. तू बस बहिणींचे लग्न धूमधडाक्यात कर. बोलता बोलता मी खिडकीतून लॉनमध्ये पाहू लागले. आई म्हणाली, तुझा मालक कसा आहे बेटा? तो तुला त्रास तर देत नाही ना? मला तुझी खूप काळजी वाटते. मी हसून सांगितलं की आई, तुझी भीती चुकीची आहे. माझे मालक खूप चांगले आहेत, खूप सभ्य आहेत. मी इथे खूप सुखात आहे. मी तिला तसल्ली दिली आणि फोन बंद केला. माझे मन पुन्हा आकाश सरांकडे वळले. माझे प्रेम आता एका वेडाचं रूप घेत होतं. त्यांची मेहरबानी आणि त्यांची सभ्यता मला त्यांची वेडी बनवून चुकली होती. हे तर नेहमी प्रार्थनेत मग्न असायचे. मला कोडं पडायचं की इतका श्रीमंत आणि सभ्य माणूस, पण त्यांना नक्की कोणत्या गोष्टीचं दुःख आहे? रात्रीचं जेवण टेबलावर लावताना मला जाणवलं की ते काहीसे शांत होते. त्यांनी जेवणाकडे पाहिलेसुद्धा नाही. मी विचारले, सर, तुमची तब्येत ठीक आहे ना? जर तुम्ही दुपारीही काही खाल्ले नाही आणि आताही गप्प बसले आहात. मी पाण्याचा जग त्यांच्याजवळ ठेवला. त्यांनी दीर्घश्वास घेतला आणि म्हणाले, माणसाच्या तब्येतीपेक्षा त्याचे मन अधिक खराब असते. आद्विका, जगात फसवणूक खूप सामान्य झाली आहे. प्रत्येक माणूस स्वतःचा फायदा बघतोय. त्यांच्या आवाजात एक विलक्षण दुःख दडलेलं होतं. मी ताटात चमचा बाजूला ठेवला आणि विचारलं, तुमच्यासारख्या सभ्य माणसाला कोणी फसवले सर? तुम्ही तर सर्वांचं भलं इच्छिता. तुम्हाला तर नेहमी आनंदी राहायला हवं. मी सहानुभूतीने त्यांच्याकडे पाहिलं. ते म्हणू लागले की कधीकधी आपण स्वतःलाच फसवतो. आपण इतरांची चांगली बाजू बघून आपल्यातील वाईट गोष्टी विसरतो आणि हीच सर्वात मोठी शिक्षा आहे. त्यांचे बोलणे खूप खोल आणि गुंतागुंतीचे वाटत होते. त्याचा अर्थ मला काही समजला नाही. मी म्हणाले की तुम्ही काळजी करू नका सर, देव सर्व काही ठीक करेल. मी तुमच्यासाठी छान स्वीट डिश बनवून आणते. तुमचा मूड लगेच ठीक होईल. मी वातावरण हलका करण्याचा प्रयत्न केला आणि किचनकडे वळले. मी त्यांना कोणत्याही परिस्थितीत उदास पाहू शकत नव्हते. ते म्हणाले, तू खूप चांगली व्यक्ती आहेस आद्विका. तुझी हीच चांगुलपणा आणि निष्पापपणा तुला प्रत्येक संकटातून वाचवेल. तू खूप खरी आहेस. त्यांनी माझ्या पाठीमागून आवाज दिला होता आणि मी हसतच किचनमध्ये गेले. त्यांचे शब्द माझ्या हृदयात एक वेगळीच जाणीव निर्माण करत होते. दिवस असेच जात राहिले आणि माझे मन त्यांच्यासाठी अस्वस्थ राहू लागले. मला वाटायचे की त्यांनी आपल्या मनातील गोष्ट प्रथम मला सांगावी आणि त्यांचे दुःख माझ्यासोबत वाटून घ्यावे. मी त्यांच्या प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवू लागले. ते जगापासून पूर्णपणे तुटले होते. विलामध्ये ना कोणी पाहुणे यायचे, ना ते कधी बाहेर फिरायला जायचे. फक्त ऑफिसला जायचे आणि वेळ संपली की घरी परत यायचे. एक दिवस मी त्यांच्यासाठी गिफ्ट घेण्याचा विचार केला आणि त्यांना न सांगताच मार्केटमधून त्यांच्यासाठी भेटवस्तू आणली. मी त्यांच्यासाठी एक सुंदर आणि महागडे घड्याळ घेऊन आले होते. मी तो बॉक्स त्यांच्याकडे सरकवत म्हणाले, हे तुमच्यासाठी आहे सर. तुम्ही माझ्यावर किती उपकार करता. हे माझ्याकडून तुमच्यासाठी छोटंसं गिफ्ट आहे. कृपया याचा स्वीकार करा. माझी नजर लाजेने खाली झुकली होती. ते मला म्हणाले, तुला या गोष्टींवर पैसे वाया घालवण्याची काय गरज होती? तुझे पैसे तुझ्या बहिणींच्या लग्नासाठी आहेत ना? तू का उधळपट्टी करत आहेस? त्यांनी बॉक्स हातात घेतला आणि नाराजीने मला म्हणाले. मी म्हणाले, पैसे वाया नाही गेले सर. जेव्हा तुम्ही हे घालाल तेव्हा मला खूप चांगले वाटेल. प्लीज सर, हे ठेवा. मी त्यांना आग्रह केला. त्यांनी सांगितले की ठीक आहे, मी हे ठेवतो. थँक्यू, पण यापुढे तुझी कमाई स्वतःकडेच ठेव. त्यांनी प्रेमाने मला सांगितले आणि तो बॉक्स आपल्या छातीशी धरला. यानंतर मला जाणवले की ते माझ्याशी अजूनही थोडे प्रेमाने वागू लागले. ते मला माझ्या कुटुंबाबद्दल विचारत होते. माझ्या वडिलांचा आजार आणि बहिणींच्या लग्नाबद्दलही ते लक्षपूर्वक ऐकत होते. मी संकोच न करता त्यांना सर्व काही सांगत असे. त्यांचा माझ्यावर आंधळा विश्वास बसला होता. एके संध्याकाळी मी किचनचे काम संपवून माझ्या क्वार्टरकडे जात असतानाच त्यांनी मला हॉलमध्ये थांबवले आणि सांगितले, आद्विका, मी तुझ्या आईच्या खात्यात काही पैसे ट्रान्स्फर केले आहेत, जेणेकरून तुझ्या बहिणींच्या लग्नात काही कमतरता राहू नये. त्यांनी एक स्लिप माझ्याकडे दिली. ती पाहून मी थक्क झाले. हे तुम्ही काय केलं सर? तुम्ही मला आधीच 2 वर्षांचा ॲडव्हान्स पगार दिला आहे. मी हे उपकार कसे फेडणार? माझ्या डोळ्यात पाणी आले. ते म्हणाले, तुला हे उपकार फेडण्याची गरज नाही. तू माझ्या कुटुंबाचा भाग आहेस आणि तुझी अडचण ही माझी अडचण आहे. तू फक्त आनंदी राहा. इतकं बोलून ते त्यांच्या खोलीकडे निघून गेले. त्या रात्री मला उशिरापर्यंत झोप लागली नाही. मी त्या माणसाच्या प्रेमात पूर्णपणे अडकले होते. मी ठरवले की मी त्याची अधिक सेवा करेन.
गेल्या काही दिवसांपासून ते थोडे आजारी आणि अशक्त वाटत होते. त्यांचा आवाज थकलेला होता आणि ते ऑफिसलासुद्धा कमी जात होते. रात्री मला त्यांच्या खोलीतून रडण्याचे वेदनादायक आवाज यायचे. मी विचार केला की आता मला त्यांची काळजी घेतली पाहिजे. उद्या सकाळी मी स्वतःहून उठून त्यांच्यासाठी चहा नाश्ता बनवेन. सकाळचे सूर्याचे किरण खिडकीतून आत येत होते. जेव्हा माझे डोळे उघडले तेव्हा मी खिडकीकडे पाहिले. खूप वेळ झाला होता. हे माझ्यासाठी थोडे वेगळे होते, कारण सर सकाळी लवकर उठायचे आणि सकाळी आरती करताना त्यांचा आवाज माझ्या खोलीपर्यंत यायचा. मला असे वाटत होते की आज त्यांची तब्येतच ठीक नाही आहे किंवा त्यांच्या डोक्यात खूप जोरात कळा येत आहेत. आकाश सर, जे नेहमीच माझी इतकी काळजी घ्यायचे आणि मला कधीही कोणतीही अडचण येऊ द्यायचे नाहीत. मी विचार केला की जर ते ठीक नसतील तर आज मी सुद्धा त्यांची काळजी घेतली पाहिजे. हेच विचार करत मी किचनकडे वळले आणि त्यांच्यासाठी छान चहा बनवला. मी चहाचा कप ट्रेमध्ये ठेवून त्यांच्या खोलीकडे निघाले. जसे मी आत पाऊल ठेवले तसे माझे भानच हरपले, कारण त्यांच्या खोलीत समोरच्या भिंतीवर माझा एक मोठा फोटो लागलेला होता, जिथे इतरही अनेक मुलींचे फोटो होते. पण तिथे माझ्या फोटोला एका वर्तुळात हायलाईट केलेले दाखवले होते. हे कोणत्या थराला गेलेले भयानक कारस्थान होते मला काहीच समजत नव्हते. मी दाराकडे वळले पण ते मला वाटेतच भेटले आणि म्हणू लागले, आद्विका, तू कुठे पळतेस? तू इथून पळू शकत नाहीस. या वेल्लातून बाहेर पडणे अशक्य आहे. त्यांच्या आवाजात एक विचित्र कठोरता आणि हुकूम होता, ज्याने माझे पाय जमिनीलाच खिळले. मी विचारलं, माझा फोटो तुमच्या खोलीत कसा आला आणि त्याला हायलाईट का केलं आहे? मला उत्तर द्या. मी खूप घाबरले होते आणि भीतीपोटी माझे हात थरथरू लागले होते. हे सर्व पाहून मला धास्ती वाटू लागली की माझ्यासोबत काहीतरी वाईट तर घडणार नाही ना, कारण परदेशातील लोकांच्या अनेक भयानक गोष्टी मी ऐकल्या होत्या. ते म्हणाले, इथून निघून जा आद्विका, नाहीतर तू जिवंत वाचणार नाहीस. त्यांनी अचानक आपला अंदाजच बदलला आणि त्यांच्या डोळ्यात एक भीती निर्माण झाली, जणू ते दुसऱ्या कोणाला तरी घाबरत असावेत. मी म्हणाले, पण माझा फोटो इथे या खोलीत काय करतोय? आणि या भिंतीवर ज्या इतर मुलींचे फोटो आहेत त्यांचे काय झाले? मी भिंतीवरच्या माझ्या फोटोकडे पाहत विचारले, ज्यावर लाल रंगाची निशाणी लावली होती. माझे हृदय छातीतून बाहेर येईल की काय असे मला वाटू लागले. ते म्हणाले, अनेक फोटो आहेत, अनेक लोकांसोबत मी चुकीचं वागलो आहे आणि आता तुझी पाळी होती. आकाश सर माझ्यासोबत याच खोलीत आले आणि त्यांनी दरवाजा बंद केला. एका अत्यंत भयानक वास्तवावरून पडदा उचलला. मी विचारलं, तुमच्या बोलण्याचा अर्थ काय आहे? मी तर तुम्हाला एक सज्जन आणि संस्कारी माणूस समजत होते, पण तुम्ही माझ्यासोबत काय करणार होतात? मी हबकून गेले होते आणि माझे डोके सुन्न पडले होते. माझ्या कानांवर विश्वास बसत नव्हता. ते म्हणाले, गेल्या अनेक आठवड्यांपासून तू माझं टार्गेट होतीस. तू इथे योगायोगाने आलेली नाहीस. तुला पूर्ण नियोजनासह इथं बोलवलं गेलं आहे. ते मला सर्व काही खरं सांगत होते आणि त्यांच्या डोळ्यात शरमेचे अश्रू तरळू लागले. मी विचारलं, तुम्ही मला कोणत्या जाळ्यात अडकवू इच्छित होतात? तुमचा हेतू काय होता आणि ही कसली टोळी गँग आहे? मी भिंतीचा आधार घेत विचारले, कारण माझ्या पायात उभी राहण्याची हिंमतच उरली नव्हती. ते रडत रडत आपलं सत्य सांगू लागले आणि जमिनीकडे पाहू लागले. मी मुलींचा पुरवठा म्हणजे सप्लाय करणाऱ्याचा एक गँगचा भाग आहे, जो दुसऱ्या देशातील निष्पाप मुलींना नोकरीचा आमिष दाखवतात. त्यांचे खांदे झुकले होते. मी म्हणाले, तुम्ही इतके निर्दयी कसे असू शकता? मी तुमच्यावर खूप विश्वास ठेवला होता. तुम्ही माझ्या भावनांशी खेळलात. माझ्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले आणि माझे हृदय वाईट रीतीने तुटले. मला माझ्या बहिणींची आणि आजारी वडिलांची चिंता सतावू लागली. ते म्हणाले, मी मान्य करतो की मी खूप वाईट माणूस आहे. आद्विका, मी पैशासाठी अनेक गरीब मुलींचा सौदाही केला आहे. त्यांनी आपला चेहरा हातात लपवून घेतला होता आणि त्यांना हुंदके फुटले होते. मी रागाने आणि दुःखाने विचारलं, तुम्हाला माझी दया आली नाही? माझ्या मागे माझे आजारी आईवडील आणि बहीण आहेत. माझे पूर्ण कुटुंब माझी वाट पाहत आहे. ते म्हणाले, तू बरोबर बोलतेस. तुझा चांगला स्वभाव आणि तुझी नम्रता पाहून मला जाणीव झाली की मी आधीही अनेक मुलींना फसवलं आहे, पण तुझ्या बाबतीत माझं मन बदललं. त्यांनी आपले अश्रू पुसले आणि माझ्याकडे एका शर्मिंद्या नजरेने पाहिले. मी विचारलं, तर मग आता तुम्ही माझ्यासोबत काय करणार आहात? तुम्ही मलाही मारून टाकणार की पुढे विकून टाकणार? मी माझ्या जीवाची काळजी करत त्यांना विचारलं होतं. माझे पूर्ण शरीर थरथर कापत होते. ते म्हणाले, तुझी माणुसकी, तुझा भोळेपणा आणि तुझं पावित्र्य पाहून मी खूप प्रभावित झालो आहे. माझं मन मला पुढे काहीही करण्याची परवानगी देत नाही आहे. त्यांनी दीर्घ श्वास घेतला आणि त्यांच्या चेहऱ्यावर एक विचित्र शांतता पसरली होती. तर मग तुम्ही मला जाऊ द्याल? मला या कैदेतून स्वातंत्र्य मिळेल का? मी आशेने त्यांच्याकडे पाहिले होते. तरीही माझा त्यांच्यावर पूर्णपणे विश्वास बसत नव्हता. ते म्हणाले, आता मी तुला कधीच त्या टोळी गँगच्या हवाली करणार नाही, ज्यांच्याकडून पैसे घेऊन मी निष्पाप मुलींना त्यांच्या स्वाधीन करतो. प्लीज मला माफ कर. त्यांनी माझ्यासमोर हात जोडले होते
त्यांच्या आवाजात खरी तडप आणि पश्चाताप दिसत होता. त्यांनी मला वचन दिलं की ते मला विकणार नाहीत आणि खरंच त्यांनी मला त्यांच्या गँगच्या हवाली केलं नाही. त्यांनी मला काही पैसे दिले आणि म्हणू लागले, हे पैसे घे, इथून विमानाचे तिकीट बुक कर आणि तुझ्या देशात परत जा. त्यांनी मला शांतपणे तिथून पळवून लावले आणि माझ्या हातात एक जड बॅग दिली ज्यामध्ये खूप सारे पैसे होते. मी म्हणाले, हे पैसे मी का घेऊ? हे पैसे दुसऱ्या मुलींचे आयुष्य उद्ध्वस्त करून कमवलेले आहेत. मला फक्त माझा जीव वाचवायचा आहे. मी त्यांच्याकडून ती बॅग घेण्यास नकार दिला आणि मागे सरकले, कारण मला त्या पैशांचा तिरस्कार वाटत होता. ते म्हणाले, हे पैसे माझे वैयक्तिक व्यवसायाचे आहेत, गँगचे नाहीत. माझी इच्छा आहे की तू भारतात जाऊन स्वतःचा काहीतरी व्यवसाय सुरू करावा आणि स्वतःच्या पायावर उभे राहावं. प्लीज हे पैसे ठेव. त्यांनी जबरदस्तीने ती बॅग माझ्या खांद्यावर अडकवली आणि मला मागच्या दरवाजाने ढकलले. मी चालता चालता थांबले आणि काळजीत विचारलं, पण आता तुमचं काय होईल? गँगचे लोक तुम्हाला जिवंत सोडणार नाहीत. जेव्हा त्यांना कळेल की तुम्ही मला पळवून लावले आहे, मला अजूनही त्यांच्या जीवाची चिंता सतावत होती. ते म्हणाले, तू माझी काळजी करू नकोस, तू फक्त शांतपणे इथून निघून जा. माझ्या कर्माचे फळ मी स्वतः भोगीन. त्यांनी मला दरवाजाबाहेर ढकलले आणि शेवटच्या वेळी एका दुःखद हास्यासह मला निरोप दिला. मी तिथून निघाले आणि थेट विमानतळावर पोहोचून पहिल्या विमानाने भारतात आले. मी ते पैसे माझ्या कुटुंबासाठी वापरले आणि एक छोटंसं रेस्टॉरंट सुरू केलं. माझ्या बहिणींचं लग्नही चांगल्या पद्धतीने झालं आणि वडिलांचे उपचारही सुरू झाले. पण मला दिवसरात्र आकाश सरांची खूप काळजी वाटायची. मला त्यांची आठवण यायची आणि त्यांचे उपकार मला शांत झोपू देत नव्हते. एके दिवशी मी हिंमत करून लंडनच्या त्याच नंबरवर फोन लावला. हॅलो, कोण बोलतंय? मला आकाश सरांशी महत्त्वाचं बोलायचं आहे. ते कसे आहेत? फोन उचलल्यावर मी अस्वस्थतेने विचारले. पुढून आवाज आला, हे पोलीस स्टेशन आहे आणि ज्या माणसाचा हा नंबर आहे तो सध्या आमच्या ताब्यात आहे. हे ऐकून माझ्या पायाखालची जमीनच सरकली. मी घाबरून विचारलं, सर पोलिसांच्या ताब्यात आहेत का? त्यांनी तर काहीच केलं नाही. ते कसे आहेत? मला खरं काय आहे ते सांगा. माझे हृदय जोरात धडधडू लागले. पोलीसवाल्याने मला सांगितले की त्यांनी भारतात राहणाऱ्या एका मुलीला पळण्यास मदत केली आहे आणि आपल्या धोकादायक गँगसोबत बेईमानी केली आहे. त्यांच्या गँगचे लोक त्यांना मारू इच्छित होते. हे ऐकून माझ्या मनात आकाश सरांबद्दल आदर अजूनच वाढला. मी विचारलं, मग त्यांनी स्वतःला पोलिसांच्या हवाली केलं का? पोलीस म्हणाले, हो, त्यांनी आत्मसमर्पण म्हणजे सरेंडर केलं आहे. त्यांचे गँगवाले लोक त्यांना मारून टाकतील. हे ऐकून माझ्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. पोलिसांनी सांगितले की आकाशने हे सिद्ध केलं की चांगले चारित्र्य एखाद्या वाईट माणसालाही बदलू शकतं. मला प्रकर्षाने जाणवले की माझ्या सत्यानेच त्यांना बदलले होते. मी रडत रडत म्हणाले, मला त्यांच्याशी बोलायचं आहे, मला त्यांना सोडवायचं आहे. माझ्याकडे पैसेही आहेत. इन्स्पेक्टर म्हणाले की त्यांनी सक्त मनाई केली आहे आणि सांगितलं आहे की तू इथे कधीच येऊ नकोस. जर तू इथे आलीस तर तुझ्या जीवाला पुन्हा धोका निर्माण होऊ शकतो. गँगचे सर्व लोक अजून पकडले गेलेले नाहीत. पोलीसवाल्याने सरांचा शेवटचा निरोप मला दिला, ज्याने माझे पाय तिथेच थांबले. मी इथे आरामात कशी जिवंत राहू शकते जेव्हा ते माझ्यामुळे जेलच्या कोठडीत आहेत? मी हतबल होऊन रडत स्वतःशीच म्हणाले, आकाश सरांनी निरोप दिला होता की तू इथे येण्याची अजिबात गरज नाही. मी जे काही केलं त्याची शिक्षा मला भोगू दे. मी माझ्या पापांची माफी मागत आहे. नंतर मला बातम्यांमधून कळाले की ती संपूर्ण गँग पकडली गेली आहे, जी मुलींना नोकरीचा आमिष दाखवून विकत असे. कधीकधी माणसाचा लोभ त्याला खूप मोठ्या संकटात टाकू शकतो. तो काळ निघून गेला. आज मी जेव्हा त्या वेळेचा विचार करते तेव्हा माझ्या अंगावर काटा येतो. आता माझं लग्न एका चांगल्या माणसाशी झालं आहे, जो माझी खूप काळजी घेतो. आम्ही आमच्या छोट्या रेस्टॉरंटला एक मोठ्या हॉटेलचं रूप दिलं आहे. ही कथा त्या लोकांसाठी एक धडा आहे जे परदेशात जाऊन मजुरी करायला एक सुंदर स्वप्न समजतात. पण हे कडू सत्य आहे. मी आजही आकाश सरांना लक्षात ठेवते आणि त्यांच्यासाठी प्रार्थना करते, ज्यांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून माझी आबरू आणि माझे भविष्य वाचवले. माझा संदेश विशेषतः मुलींसाठी आहे. कोणावरही आंधळा विश्वास ठेवू नका. सावधगिरीने आणि शांतपणे आपल्या घराच्या अडचणी हाताळा. कोणतेही काम एकट्याने करू नका आणि एकट्या कोणत्याही देशात जाऊ नका, कारण अशा टोळ्यांसाठी एका मुलींना टार्गेट करणे खूप सोपे असते. म्हणूनच स्वतःची काळजी घ्या आणि शक्य असल्यास आपल्याच देशात राहून आपल्याच समस्यांवर मार्ग काढला. मित्रांनो, आशा आहे की तुम्हाला आजची कथा आवडली असेल. ही कथा तुम्हाला आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. भेटूया आपण एका नवीन कथेसोबत माझ्या आवाजात. धन्यवाद.